नमस्कार. GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक या कंत्राटी पदासाठीची सर्वात मोठी भरती आलेली आहे आणि हे पद 3 वर्षासाठी कंत्राटी कालावधीसाठी असणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, ही भरती जी आहे ही भरती पूर्णतः 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी देण्यात आलेली आहे. हे पहिल्यांदा इथं लक्षात घ्या. आणि पद कोणतं आहे तर विद्युत सहाय्यक पारेषण हे पद आहे. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्याच्यामध्ये पहा की आपल्याला कास्ट वाईज कशा पद्धतीनं ह्या ज्या काही जागा आहेत 1903 जागा आहेत, या जागेंचं कशा पद्धतीनं डिवायडेशन करण्यात आलेलं आहे हे तुम्ही इथं पाहू शकता. तक्त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की कोणत्या कास्टला किती जागा आहेत आणि कशा पद्धतीनं त्याचं डिवायडेशन करण्यात आलेलं आहे हे तुम्ही इथं तक्त्यामध्ये पाहू शकता. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुम्ही ज्या संवर्गामध्ये येता त्या संवर्गामध्ये किती जागा उपलब्ध आहे ते पाहून आपल्याला इथं अर्ज करायचा आहे. चला पुढे जाऊया आपण. आता इथं तुम्हाला निवड पद्धत कशा पद्धतीने असणार आहे याबाबतची माहिती दिलेली आहे. कंत्राटी कालावधी कशा पद्धतीने आहे हे पहा, इथं दिलेलं आहे. विद्युत सहाय्यक पारेषण या पदी निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम 3 वर्ष कंत्राटी कालावधी करता नियुक्त करण्यात येणार आहे. आलं का लक्षात? इथं पहिल्यांदा 3 वर्ष तुम्हाला कंत्राटी कालावधीमध्येच काम करावं लागणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षाला तुम्हाला काय करावं लागणार आहे, 3 वर्षाचा ज्या वेळेला तुमचा कालावधी पूर्ण होणार आहे त्यावेळेला तिथून पुढे प्रत्येक वर्षी तुमचा मागील वर्षाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. आणि जर तुमचं काम समाधानकारकरित्या असेल तर तुमचा जो कालावधी आहे तो पुढे चालू ठेवण्यात येणार आहे. लक्षात घ्या, इथं पहिलं 3 वर्ष जे आहेत ते 3 वर्ष कंत्राटी आहेत आणि तिथून पुढेही तुम्हाला कंटिन्यू केलं जाऊ शकतं. त्यासाठी तुमचं काम हे जे आहे ते अतिशय चांगलं असलं पाहिजे. काम जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला पुढेही एक्सटेन्शन मिळू शकतं. विद्युत सहाय्यक पारेषण या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर रिक्त पदे, अनुशेष आणि कंपनीची गरज विचारात घेऊन कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून सहाय्यक तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्याबाबतचा निर्णय कंपनी प्रशासन घेईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे, असंही या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये कंपनीमध्ये समाविष्ट करून घेतलं जाणार आहे 3 वर्षाचा तुमचा कालावधी संपल्यानंतर. परंतु त्यासाठी काही अट दिलेली आहे की कंपनीमध्ये उपलब्ध जागा जर शिल्लक असतील तर तुम्हाला तिथं समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. पहा, इथं तुम्हाला 3 वर्षाचे जे काही मानधन आहे ते 3 वर्षाचं मानधन कशा पद्धतीनं देण्यात येणार आहे ते पहा. प्रथम वर्ष एकत्रित मानधन रुपये 15,000 असणार आहे. द्वितीय वर्ष एकत्रित मानधन तुम्हाला 16,000 दरमहा असणार आहे आणि तृतीय वर्ष एकत्रित मानधन तुम्हाला 17,000 दरमहा असणार आहे. म्हणजेच काय तर पहिल्या वर्षी आपल्याला 15,000 रुपये दर महिना पेमेंट असेल, दुसऱ्या वर्षी 16,000 रुपये दर महिना पेमेंट असेल आणि तिसऱ्या वर्षी आपल्याला 17,000 रुपये पेमेंट असणार आहे दर महिन्याला. त्याच्यामधून तुमचा भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर, मेडिक्लेम इत्यादी वजावट नियमानुसार करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला जे काही हे पेमेंट दिलेलं आहे वरती त्याच्यामधून तुमचं पीएफ असेल, आयकर असेल किंवा व्यवसाय कर, मेडिक्लेम असेल, या सगळ्या गोष्टी वजावट करून तुमची नेट जी सॅलरी आहे ती नेट सॅलरी तुम्हाला इथं मिळणार आहे. त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायचं आहे आपल्याला की शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे. आपल्याला पहा, इथं शैक्षणिक जी अर्हता आहे ती शैक्षणिक अर्हता पहा कशा पद्धतीने देण्यात आलेली आहे. NCTVT हा जो कोर्स आहे तो कोर्स तुमचा कंप्लीट झालेला असला पाहिजे मित्रांनो. आणि NCTVT हा कोर्स तुमचा कंप्लीट झालेला असेल तर तुम्ही काय करू शकता, या पोस्टसाठी अर्ज करू शकता. आलं का लक्षात? इथं शैक्षणिक पात्रता आपल्याला काय दिलेली आहे. आता तुम्ही पहा, इथं वयोमर्यादा दिलेली आहे तुम्हाला. इथं किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्ष पूर्ण असायला हवे म्हटलेलं आहे.
परंतु त्याच्यानुसार आपल्याला जे काही शासनाचे नियम आहेत त्यानुसार कास्ट वाईज असेल किंवा प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल त्यांच्या वयामध्ये कशा पद्धतीने शिथिलता देण्यात आलेली आहे तेही तुम्ही इथं पाहू शकता। याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि ते पाहून तुम्ही काय करायचं आहे, अर्ज भरायचा आहे। आपण त्याप्रमाणे वयामध्ये बसत असेल तर 10/12/2023 रोजी किमान 18 वर्ष वय हे आपलं पूर्ण असलं पाहिजे याची खात्री करून घ्यायची आहे। वयोमर्यादेकरता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ प्रमाणपत्रावर नोंदवलेली जन्मतारीखच तुमची ग्राह्य धरली जाणार आहे, इथं लक्षात घ्यायचं आहे। आपली जी 10वीचं किंवा 12वीचं जे काही मार्क लिस्ट आहे त्याच्यानुसार तुमची जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख तुमची ग्राह्य धरली जाणार आहे इथं। आता आरक्षणासंबंधित काही सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो, त्या सूचना मी पूर्ण तुम्हाला वाचून दाखवत नाहीत। तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट घेऊन काय करायचं आहे, हे जे काही आरक्षणासंबंधात ज्या काही अटी आहेत, जे काही नियम आहेत, महिलांसाठीचं आरक्षण असेल त्याचे काय नियम आहेत, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त असेल याचे काय नियम आहेत, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। भूकंपग्रस्त जे काय आहेत किंवा अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडू आहेत त्यांच्यासाठीचे नियम आहेत, या सर्वांचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। दिव्यांग व्यक्ती असतील, अनाथ व्यक्ती असतील त्यांच्यासाठीच्याही काही इथं नियम व अटी दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहायच्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही अर्ज भरायचा आहे। आता पहा इथं निवड पद्धत कशा पद्धतीने दिलेली आहे आणि आपल्याला अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षेसाठी या संदर्भात माहिती दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सबमिट करणाऱ्या सर्वच उमेदवारांना परीक्षेसाठी बोलवलं जाणार आहे आणि परीक्षा जी आहे ती परीक्षा तुमची ऑनलाईन होणार आहे। ऑनलाईन परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न असणार आहेत तुम्हाला, तर परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न जे असणार आहेत त्याचे विषय दिलेले आहेत। तुमचा जो काय व्यवसाय आहे, तुमचं जे काय प्रोफेशन आहे त्याच्यावरती तुम्हाला 50 प्रश्न असणार आहेत आणि एकूण गुण इथं 110 देण्यात आलेले आहे। सामान्य ज्ञान अभियोग्यता जी चाचणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तर्कशक्ती याच्यावरती 40 प्रश्न असणार आहे आणि ते 20 मार्काला असणार आहे। संख्यात्मक अभियोग्यता त्याच्यावरती 20 प्रश्न 10 मार्काला, मराठी भाषा त्याच्यावरती 20 प्रश्न 10 मार्काला, असे एकूण 80 प्रश्न 40 मार्काला असणार आहेत आणि ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 2 असे प्रश्न 130 प्रश्न असून 150 मार्काला हे प्रश्न असणार आहेत। याच्यासाठी आपल्याला कालावधी दिलेला आहे 120 मिनिटांचा। 120 मिनिटांमध्ये आपल्याला 130 प्रश्न सोडवायचे आहेत आणि एकूण मार्क असणार आहेत 150 त्याच्यासाठी। सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं तुम्हाला 1/4 ऑप्शन दिलेला आहे। जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर तुमच्या एकूण गुणाच्या 1/4 जे काही गुण आहेत ते प्रत्येक प्रश्नाला कट केले जाणार आहेत किंवा 0.25%। 1/4 म्हणजेच काय तर 0.25% गुण हे तुम्हाला इथं प्रत्येक प्रश्नाच्या चुकीच्या प्रश्नासाठी वजा केले जाणार आहे तुमच्या एकूण गुणाच्या। आलं का लक्षात इथं सर्वांच्या? त्याचबरोबर इथं तुमची शारीरिक चाचणीही घेण्यात येणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक जे काही उपप्रश्न दिलेले आहेत इथं पहा म्हटलेलं आहे, नीट पहा इथं की प्रत्येक उपप्रश्न जे आहेत त्याच्यात 0 अथवा 0 पेक्षा जर कमी गुण असल्यास सदर उमेदवार अपात्र ठरवण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयातील प्रश्न सोडवणं आणि त्याच्यामध्ये गुण मिळवणं अतिशय गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमची शारीरिक व वैद्यकीय चाचणी जी आहे त्याची तपासणीही करण्यात येणार आहे। उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवार जे आहेत त्यांची जी चाचणी आहे, शारीरिक चाचणी व वैद्यकीय चाचणी ही कंपल्सरी करण्यात येणार आहे इथं। चला पुढे पहा इथं काय दिलेलं आहे, ह्या सर्व ज्या काही बाकीच्या टेक्निकल गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला इथं वाचायच्या आहेत आणि ही जी काही पीडीएफ आहे ही पीडीएफ मी काय केलेली आहे, हा जो काही व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही पीडीएफ तुम्हाला अपलोड करण्यात आलेली आहे। तुम्ही ती पीडीएफ तिथं डाउनलोड करून ती जे काही डिटेलमध्ये काही तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन तिथं वाचू शकता। व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला काही गोष्टी डिटेलमध्ये सांगत नाही, पण जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्या गोष्टी सर्व क्लिअर करण्याचा मी नक्कीच इथं प्रयत्न करणार आहे। निवड झालेल्या उमेदवाराच्या पदस्थापनेबाबत दिलेला आहे, इथं पहा निवड झालेले जे काही उमेदवार आहेत
त्यांची पदस्थापना कशा पद्धतीने करण्यात येणार आहे इथं दिलेला आहे। जे काही निवड यादी असणार आहे ती निवड यादी आपल्याला जे काही परिपत्रवर जोडलेलं आहे क्रमांक 1 मध्ये, त्यानुसार सामाजिक आरक्षण अनुशेष व रिक्त पदाची संख्या विचारात घेऊनच परिमंडळाची निवड करावी असं इथं म्हणण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे निवड प्रक्रिया तुमची कंप्लीट होणार आहे। उमेदवारास नियुक्तीच्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन रुजू होणे आवश्यक आहे। परीक्षा केंद्र जे आहेत ते परीक्षा केंद्र कुठं कुठं आहे ते तुम्ही पाहू शकता। ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्यावेळेला तुम्हाला किमान 3 परीक्षा केंद्राची नावं द्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। ज्यावेळेला आपण ऑनलाईन फॉर्म भरत असतो त्यावेळेला किमान 3 परीक्षा केंद्र आहेत, ते 3 किमान परीक्षा केंद्र तिथं तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आहेत। आता ही माहिती तुम्ही वाचू शकता। सगळ्यात महत्त्वाचं आता पाहूया आपण की परीक्षा शुल्क किती आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये परीक्षा फी आहे। मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 250 रुपये परीक्षा फी आहे। दिव्यांग व माजी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी कोणतीही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही। आपल्याला ही जी परीक्षा शुल्क आहे ते परीक्षा शुल्क तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन भरायचं आहे आणि ऑनलाईन भरलेले परीक्षा शुल्क तुम्हाला रिटर्न मिळणार नाही याची इथं दक्षता घ्यायची आहे। कोणत्याही कारणाने आपल्याला ऑनलाईन भरलेली परीक्षा शुल्क आहे ते परीक्षा शुल्क परत मिळणार नाही। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची इथं पद्धत दिलेली आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचू शकता कशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। महिला उमेदवारांसाठी कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे हे सर्व तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे। व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचा किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ही माहिती वाचा, कारण ही माहिती सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो। पहा, ऑनलाईन परीक्षेस हजर राहण्यासंदर्भातील काही सूचना दिलेल्या आहेत, या सर्व सूचना तुम्ही वाचायच्या आहेत व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज आपल्याला कधीपासून भरायचे आहेत तर 20/11/2023 पासून ते 10/12/2023 पर्यंत आपल्याला हे ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत। अर्ज भरल्यानंतर आपली जी परीक्षा असणार आहे, ऑनलाईन जी परीक्षा आहे ती अंदाजित आपली फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणार आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे मित्रांनो। बघा इथं किमान सर्वसाधारण अटी शर्ती दिलेल्या आहेत, आपल्याला कोणकोणत्या डॉक्युमेंट वगैरे लागणार आहेत त्याही इथं दिलेल्या आहेत, त्याही तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो। आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी आपल्याला कोणती वेबसाईट दिलेली आहे, ऑनलाईन फॉर्म आपण कशा पद्धतीने भरू शकतो। तुम्हाला इथं वेबसाईट दिलेली आहे की mahatransco.in ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईट वरती तुम्हाला सर्व माहिती वेळापत्रक परीक्षेचं इथं तुम्हाला उपलब्ध होणार आहे मित्रांनो। आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची इथं तुम्हाला लिंक दिलेली आहे। ही जी परीक्षा आहे ही परीक्षा IBPS कडून घेतली जाणार आहे, त्यामुळे इथं तुम्हाला IBPS ची जी वेबसाईट आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची ती दिलेली आहे, ती लिंक दिलेली आहे। त्या लिंक वरती जाऊन तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन अर्ज भरू शकता। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ही जी PDF आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अटॅच केलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन ही डिटेल माहिती सगळी आणखीन पाहू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नवीन माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।